डॉक्टर अनूप देव हे दंतवैद्य म्हणून गेली 38 वर्षे कोपरी ठाणे पूर्व येथे दातांचा दवाखाना चालवित आहेत। भारतीय दंतवैद्यक संस्था इंडियन डेंटल असोसिएशन ठाणे शाखेचे अध्यक्षपद 2003-04 या वर्षी त्यांनी भूषवले आहे। गेली 11 वर्षे ते आभा मंडळाचे विज्ञान या विषयावर संशोधन करीत आहेत। आपल्याला जे डोळ्यांनी दिसते ते आपले भौतिक किंवा स्थूल शरीर आहे। आपल्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म शरीर आहे। या सूक्ष्म शरीरामध्ये 7 प्रमुख चक्र व 72,000 ऊर्जावाहक नाड्या आहेत। या सूक्ष्म शरीराभोवती एक ऊर्जावलय सुद्धा आहे। आपण सगळे एका वैश्विक ऊर्जेचे घटक आहोत। आपल्या भोवती अदृश्य स्वरूपात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास करता येतो। आपल्या प्राचीन अभ्यासकांना याची जाणीव होती। या अभ्यासामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञान व उपचार प्रणाली यामध्ये प्रचंड बदल होणार आहे, असे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली दिल्लीला झालेल्या डॉक्टरांच्या दीक्षांत समारंभात म्हटले आहे। डॉक्टर अनूप देव यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिट इव्हॅल्युएशन व संशोधन केंद्र या संस्थेची 2013 साली ठाणे येथे स्थापना करून या विषयावर संशोधन सुरू केले आहे। डॉक्टर देव यांनी 2018 मध्ये बायोफिट स्कॅनद्वारे आपल्या भोवतीचे अदृश्य ऊर्जावलय तसेच सूक्ष्म शरीरातील 7 प्रमुख चक्र व 14 प्रमुख ऊर्जावाहक नाड्या बघून आरोग्याच्या समस्यांचे अचूक निदान, अचूक उपचार योजना व उपचारानंतरचे यशाचे पुरावे यावर पेटंट नोंदवले होते। दिनांक 15/3/2024 रोजी ते स्वीकारले गेले आहे। या विषयावर ते स्वतः 2 दिवसांची कार्यशाळा व 2 महिन्याचा प्रगत प्रशिक्षण वर्ग घेतात। आभा मंडळ विज्ञान व चिकित्सा या अदृश्य विज्ञानाला दृश्य स्वरूपात प्रकट करणारे पहिले पुस्तक मराठी व हिंदी भाषांमध्ये त्यांनी लिहिले आहे। आज ती पुस्तके उपलब्ध आहेत। लखनौ 2016, नेपाळ 2017, पुणे 2018 व रोहतक 2018 येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषदेत छायाप्रभाव व सूक्ष्म शरीर या विषयावर प्रबंध त्यांनी सादर केला आहे। या सेंटरतर्फे गेल्या 10 वर्षात आभा मंडळ परिचय, विज्ञान व चिकित्सा, षटचक्रांचे विज्ञान व चिकित्सा, सूक्ष्म शरीराची ओळख, छायाप्रभा, आयुर्वेद चिकित्सा अर्थात पराफोटोग्राफी, आपले आरोग्य व आपला सूक्ष्मदेह पराफोटोग्राफी, जाणा आपल्या सूक्ष्मदेहाला हे विषय घेऊन 210हून अधिक व्याख्याने त्यांनी भारतभर दिली आहेत। तसेच 29 कार्यशाळेतून हा विषय प्रस्तुत केला आहे। या अतिप्रगत अतिसूक्ष्म विषयावर PhD करणारे 3 विद्यार्थी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत। धन्यवाद। बायोफिट इव्हॅल्युएशन ठाणे। आता डॉक्टर देव आपल्या व्याख्यानाला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिट इव्हॅल्युएशन आणि रिसर्च सेंटर तर्फे मी स्वतः डॉक्टर अनूप देव, माझे सहकारी मिसेस वृषाली संत, अजून संदीप शिंदे, नीता भागवत आणि आमचे विजय जोशी यांच्यातर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि हा विषय आपण या विषयाला सुरुवात करूया। विषय हा फारच गुह्य आहे याची मला कल्पना आहे। आत्मबोध आणि आत्मशोध। खरं तर मी जर प्रश्न विचारला तुम्हाला की आपल्यापैकी किती जणांना आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान करून घ्यायचं आहे त्यांनी हात वरती करा, तर किती लोक हात वरती करतील? मला माऊली सांगतात आहे की आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान होणं हे हात वरती करणं इतकं सोपं नाही आहे बरं का। ह्या विषयाला पोहोचण्यासाठी आपल्याला खूप शास्त्राचा अभ्यास करावा लागतो। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असेल तर वैदिक विज्ञान। आपण जे शरीरशास्त्र शिकतोय त्याला मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणतात। ते किती
अपूर्ण आहे हे तुम्हाला लेक्चरच्या शेवटी लक्षात येईल. आभा मंडळाचे विज्ञान आपल्या प्राचीन ऋषींनी खूप साधना केली, खूप समाधी अवस्थेत ते राहिले. एक एक 2-2 वर्ष समाधी अवस्थेत ते असायचे आणि जेव्हा समाधीतून ते बाहेर यायचे तेव्हा त्यांचं शरीर अजून तेजस्वी झालेलं असायचं. लक्षात घ्या, त्यांनी ते 2 वर्षात पाणी पण पिलेलं नाही आणि जेवण पण जेवलेलं नाही. तेव्हा त्यांनीच ह्या सगळ्या रहस्याचा ऋग्वेदामध्ये हा विषय त्यांनी मांडला की आपल्यामध्ये हे जे वैश्विक चैतन्य, ज्याच्या चैतन्यामुळे आज आपण इथे आहोत, ती ग्रहण करण्याची यंत्रणा सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. आणि ते आभा मंडळाचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत. स्पंदनशास्त्र, हल्ली व्हायब्रेशन शब्द फार लोक वापरतात. खरं आहे ते. आपल्या भोवती आपल्या साधनेचं, आपल्या विचारांचं एक स्पंदन आपल्या भोवती असतात. ज्याची जास्त साधना असेल त्याला समोरच्या व्यक्तीमधलं नकारात्मक किंवा सकारात्मक स्पंदन जाणवतं. आता या सगळ्यांसाठी पुरावे देण्यासाठी आपल्याला सूक्ष्म शरीराची वैदिक फोटोग्राफी करावी लागते. आज आपल्याकडे ऑरा फोटोग्राफी नावाने भरपूर डिव्हाइसेस आहेत, पण त्याच्यातलं आणि आपल्या ऋषीमुनींचं दिव्य दृष्टीचं जे चित्रीकरण आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की काय फरक आहे दोघांमध्ये. म्हणून हे ऑरा विज्ञान आहे आणि याला इंग्लिशमध्ये बायोफिल्ड स्कॅन म्हणतात. म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्र, त्याला जर्मनीने बायोफिल्ड हे नाव दिलेलं आहे. आणि आपल्या हिमालयातले जेवढे ऋषी आहेत, काहींचे वय मर्यादा 800 आहे, काहींचे 1200 आहे, काहींचे 1800 आहे. या सगळ्यांनी या सूक्ष्म देहाचा अभ्यास केलेला असतो. जो देह आपल्याला दिसत नाही त्याला सूक्ष्म देह आपण म्हणू शकतो. आपण जो बघत आहोत तो भौतिक देह आहे, स्थूल देह आहे, त्याला इंद्रिय देह म्हणतात. आणि आपल्याला वाटतं तो एकच आहे आणि म्हणून आपण त्याला फार महत्त्व देतो. काही लोक तर दिवसातून 10 वेळा आरशात बघतात सुद्धा. पण ह्या भौतिक देहाला चालवणारी एक अदृश्य यंत्रणा आहे. त्याचा आज मी थोडासा तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे. कारण योग चूडामणी उपनिषदामध्ये हे वाक्य आहे, स्वदेहो देहे यो न जानती तस्य सिद्धी कथम भवे. ओ मला खूप कल्पना आहे, मला खूप साधना करायची, मला खूप उच्च अवस्थेत जायचंय. मग मी जी भौतिक शरीराने साधना करणार आहे ती मला पुढच्या जन्मी कशी मिळेल? कारण माझा भौतिक देह तर या जन्मीच नष्ट होणार आहे. तर आपण हा भौतिक देह तर याच जन्मी सोडून देणार आहोत. पण मग आपली पुनर्जन्माची व्याख्या कशी काय खरी होणार? आपले पुनर्जन्म हे सूक्ष्म देहाचे होत असतात. आपण दरवेळेस आईच्या पोटामध्ये पुरुष आणि स्त्री बीजापासून आपण एक पंचभूतात्मक देह प्राप्त करत असतो आणि त्याच्यामध्ये मग हा 6व्या महिन्यात 6.5 महिन्यामध्ये हा सूक्ष्म देह त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून ते बाळ त्या आईच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देत असतं. तर हा जो सगळा अभ्यास आहे
हा सूक्ष्म देहाचा अभ्यास आहे आणि ऋषी मुनींनी हिमालयात याचाच अभ्यास केला. पण आतापर्यंत हे भयंकर गुपित होतं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेपासून म्हणजे जवळजवळ 600 वर्षापासून एक गुरु आपल्या आयुष्यात एक शिष्य निर्माण करायचा, त्याला गुप्ततेची शपथ दिली जायची आणि त्याला हे विज्ञान सांगितलं जायचं. आणि मग तो शिष्य एक एक चक्रावर 7-7 वर्ष साधना करायचा आणि तेव्हा त्याला 50व्या वर्षी आत्मसाक्षात्कार व्हायचा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सप्तचक्रांची नावं, 3 प्रमुख नाड्या, पंचकोशाची नावं, पंचप्राणाची नावं अजून माहीत नाही आहेत. म्हणून मी म्हणालो की हात वरती करणं इतकं सोपं नाही आहे. असो, आपल्याला हा अभ्यास करून घ्यायचा आहे. अर्थात 1-1.5 तासाचं लेक्चर याच्यासाठी पूर्ण नाही आहे. 2 दिवसाचं मी याच्यावर कार्यशाळा घेतो, त्याची पण माहिती मी पुढे देईन. तर सगळ्यात प्रथम आपल्याला आपला सूक्ष्मदेह काय सांगतोय हा अभ्यासणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपली कुठली चक्र आज असंतुलित आहे त्याच्यावर काम करायचं आहे. आज आपल्या शरीरामध्ये कुठे सूज आहे, कुठे ताठरपण आहे, म्हणजे कुठली नाडी आपली प्रवास, त्याच्यामधला जो वैश्विक प्रवाह आहे तो अडखडलेला आहे, तो बाहेर काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या भोवती एक ऊर्जावलय आहे, जे आपण फोटोमध्ये देवता मूर्तींच्या भोवती बघतो. ते किती शुद्ध करायला पाहिजे हा सगळा अभ्यास म्हणजे सूक्ष्म देहाचा अभ्यास आहे. आणि आज अनेक सत्पुरुषांच्या आशीर्वादामुळे आज तो देह आपण बघू शकतो आणि त्याच्यापासून माहिती घेऊन आपल्याला कुठे प्रगती करायची, कुठल्या चक्रावर काम करायचंय हे आज मार्गदर्शन आपण करू शकतो. तेव्हा पुन्हा एकदा समजून घेऊया, अध्यात्म म्हणजे अध्ययन आत्म्याचे. आधी स्वतःला ओळखणे, मी कोण आहे, कशासाठी जन्म घेतलाय, माझ्या या जीवनाचा उद्देश काय वगैरे वगैरे. आता याच्यासाठी पुन्हा पंचकोशाचा अभ्यास लागतो, तो पण मी थोडासा घेणार आहे. आपल्या अनेक जन्माची ओळख, त्यावेळी आपण केलेले कार्य, आपल्या ह्या जन्माचा उद्देश, ज्याचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजे आपली काही आध्यात्मिक प्रगती असं म्हणता येईल. या अभ्यासामध्ये आपल्याला दिसत असलेला परंतु निर्जीव भौतिक किंवा स्थूल देहाला चालवणाऱ्या सूक्ष्म देहाची ओळख करून घ्यावी लागते. सूक्ष्म देहाची ओळख म्हणजे आपल्या भोवती असलेले तेजोवले किंवा आरा, प्राणमय कोशातील चक्र आणि नाड्या आणि पंचकोशाचा अभ्यास. तर मी तुम्हाला सांगत होतो की हिमालयातले ऋषी, ते गुरु आपल्या आयुष्यात एकच शिष्य निर्माण करायचे आणि जेव्हा ते गुरु ध्येय ठेवायचे तेव्हा तो शिष्य त्याच्या आयुष्यात पुन्हा एकच शिष्य निर्माण करायचा, त्याला गुप्ततेची शपथ असायची. तसं हे 500-600 वर्ष अत्यंत गुप्त पद्धतीने हिमालयातल्या ऋषींपुरताच हे विज्ञान माहीत होतं. परंतु काही आपले संत लोक जे हिमालयात राहिले त्यांनी तिथल्या गुरुशक्तींशी वादविवाद केला की हे सगळं ठीक आहे, तुम्हाला आत्मज्ञान, आत्म साक्षात्कार होतोय, त्याच्यासाठी हे विज्ञान चांगलं आहे, पण हे आरोग्याशी पण संबंधित आहे. कारण आपल्या मागच्या जन्मातले सगळे कर्माचे फळ हे सूक्ष्म देहात असतात. आणि म्हणून पुनर्जन्म आपण जेव्हा घेतो, पुन्हा जन्माला येतो, तेव्हा काही लहान मुलांनाच मोठमोठ्या व्याधी होतात. तर आपल्या ह्या व्याधी, आपल्या ह्या समस्या, आपल्या भोवती असलेली परिस्थिती
लग्नापूर्वीची आणि लग्नानंतरची, हे सगळे आपलेच कर्मफळ आहे, हे समजण्यासाठी आपल्याला पंचकोशाचा अभ्यास करावा लागतो. आणि श्रीकृष्णाने म्हटलंच आहे की आपण जे जग बघतोय, आपण जी सृष्टी बघतोय आपल्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे, ती नश्वर आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला भ्रम म्हटलंय, माया म्हटलेलं आहे. आणि गंमत अशी की आपल्या हजारो जन्म झालेले आहेत, सर्व विषयांचे भोग असंख्य वेळा भोगलेले असतात, तरी त्या भोगाची तृप्ती झालेली नसते. हेच सत्य आहे आणि हेच पुढील जन्माची सामुग्री म्हणून बरोबर असते. पुनर्जन्माचा सिद्धांत समजण्यासाठी फार अवघड आहे, कारण तुमच्या प्रत्येक कर्माचं फळ कॉम्प्युटराईज आहे तिथे चित्रगुप्ताकडे. आणि पुन्हा आत्म्याचे यथार्थ ज्ञान न होणे हेच आपल्या दुःखाचे बीज आहे. विवेकाने पंचकोशाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव किंवा अनुभूती घेऊन आत्म्याला देहापासून वेगळेपणाने ओळखून त्या आत्म्यामध्ये स्थिर होणे, याला आत्मज्ञान म्हणतात. अवघड प्रक्रिया आहे. अनेक जन्म ही प्रक्रिया जेव्हा आपण चालू ठेवतो तेव्हा कुठल्या तरी जन्मात ते मिळतं. शिवाय इष्ट वस्तूविषयी ओढ किंवा वासना नष्ट होऊन वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय, मन शांत आणि समाधानी झाल्याशिवाय अनेक शास्त्रार्थ, अनेक गुरुपदेश, अनेक मंत्र जप निरुपयोगी ठरतात. दृश्यरूप जग म्हणजे विकारयुक्त मनाचा खेळ आहे. ज्याला हे कळले म्हणजे त्याने मुक्तिपद मिळवले असे आहे. आपल्याला एक सवय असते दुसऱ्यांच्या इश्यूमध्ये जास्त दखल द्यायची. आपल्याला आपला प्रवास करायचा नसतो, त्याच्यामुळे हे होत असतं. त्या सगळ्या सद्गुरूंनी जो आशीर्वाद दिलाय, जे विज्ञान मला समजावून सांगितलंय, त्याच्यातला थोडा भाग जो काय आपल्याला 1.5 तासात करता येईल तो मी तुम्हाला सांगणार आहे. आमची इन्स्टिट्यूट ठाण्याला अनुरूप सोसायटी, समतानगर, JK स्कूलच्या समोर आहे. आणि गेली 11 वर्ष ह्युमन एनर्जी फील्ड किंवा मानवी ऊर्जा क्षेत्राचा संशोधन मी करतो आहे. साधारण 2200 लोकांचा स्कॅन आता आमच्याकडे आहे. भरपूर डेटा आहे, ज्याच्यामध्ये लेक्चर्स पण घेतोय. कार्यशाळा जवळजवळ 29 झालेल्या आहेत. स्कॅन केंद्राची अनुभव आमच्याकडे 6 केंद्रांचा आहे. आणि जवळजवळ 6 पेपर्स मी या विषयावर वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. आणि मला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे की का सूक्ष्मदेहाचा अभ्यास आज गरजेचा आहे. आपण बरीच पुस्तकं वाचत असतो. स्वामी दत्तावधूतांचं पान नंबर 102, ज्याप्रमाणे त्या कंदिलावर खूप काजळी असते, साफच करत नाही, त्यातली आतली प्रखर ज्योत तुम्हाला बाहेर दिसतच नाही, त्याप्रमाणे आपले अनेक जन्म झालेले आहेत, पण त्या कुंडलिनी शक्तीचा अभ्यास काही आपल्याला करावासा वाटला नाही. कारण आपण मायेला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक जन्म घेऊन सुद्धा आपल्याला आपला मूळाधार चक्राची पण जाणीव होत नाही. आपल्याला कुंडलिनी शक्तीचा प्रकाश दिसत नाही. आणि त्याही पेक्षा जास्त ती कुंडलिनी माता आहे, तिची काही अनुभूती पण येत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच
आमच्या केंद्राची जी उद्दिष्ट होती ती मी तुम्हाला सांगतो. प्राचीन चिकित्सा आणि उपचारांच्या नियोजनासाठी वैदिक विज्ञानाची ओळख करून देणे, वैदिक शरीरशास्त्राचा मानवी शरीरशास्त्राशी असणारा संबंध पुराव्यानिशी सादर करणे, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार व इतर ऊर्जाोपचार प्रणाली यांना निदान आणि उपचारांच्या नियोजनासाठी मुख्य प्रवाहात आणणे. आज ॲलोपॅथीच्या निदानासाठी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या आहेत. उदाहरणार्थ ब्लड टेस्ट आहेत, एक्सरेज आहेत, सोनोग्राफी आहे, MRI आहे, पेट स्कॅन आहे. पण छायाप्रभा हा शब्द आयुर्वेदामध्ये आहे. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आणि आयुर्वेदाला मी 5वा वेद समजतो. ही जी छायाप्रभा शब्द आहे हा अत्यंत समर्पक शब्द आहे, ज्याला आज आपण ऑरा फोटोग्राफी म्हणू शकतो. छाया म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीरातला नकारात्मक ऊर्जेचा भाग, व्याधीग्रस्त भाग, आणि प्रभा म्हणजे संतुलित भाग, रोगमुक्त भाग. ही जी ऑरा फोटोग्राफी आहे किंवा सूक्ष्म शरीराची वैदिक फोटोग्राफी आहे ती जास्त प्रगत तंत्रज्ञानावर आहे. त्याचं कारण असं की तुमच्या शरीरातला रोग 20% पार झाल्यावर तुमच्या या मेडिकल टेस्ट मध्ये येतो. पण आपल्या ऋषीमुनींचं विज्ञान असं आहे की तुम्हाला होणारा आजार 6 महिने ते 2 वर्षात नंतरचा आत्ताच तुम्हाला सांगता येतं. म्हणजे एवढं आपलं ऋषींचं विज्ञान प्रगत होतं. त्याच्याबद्दल प्रचार आणि प्रसार करणे आणि तसेच अदृश्य ऊर्जा किंवा सूक्ष्म शरीर अधिक सहजपणे आणि वारंवार अभ्यासासाठी दृश्य स्वरूपात दाखवल्यामुळे वैज्ञानिक आणि बुद्धिजीवी वर्गात आभा मंडळ विज्ञानाची मान्यता स्वीकारण्यास मदत करणे. आज आपल्याकडचे बरेच बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांचं म्हणणे जर मला सूक्ष्मदेह दिसतच नाही तर मला त्याचा अभ्यास करायचं काही गरजच नाही. तर हा सगळा भाग आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे शक्य आहे. हे सगळं अदृश्य विज्ञान आपण दाखवू शकतो. एक गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगतो की आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांवर फार विश्वास ठेवतो. हो मी ऐकलंय, हो मी बघितलंय, आपण अगदी धाडसाने बोलतो. पण आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी ही जी सृष्टी बघतो, हा जो निसर्ग बघतोय आपण डोळ्यांनी, हा या विश्वाचा फक्त 4% आहे. 96% वैश्विक ऊर्जा आपण बघू शकत नाही. आपण आपले एक्सरे बघत नाही, आपले FM रेडिओ बऱ्याच वेळा स्त्रियांच्या स्वयंपाकघरात खिडकीशी चालू असतात, छान गाणी ऐकत असतात, पण तुम्हाला ते काही गाण्याचे वेळ दिसत नाही. तुमचे मायक्रोवेव्ह, तुमचे मोबाईल एक अदृश्य ऊर्जा तरंगामध्ये काम करतात, जे आपल्याला दिसत नाही. पण आज टेक्नॉलॉजी आहे की हे सगळं दृश्य स्वरूपात बघून त्याच्यावर गॅजेट्स निर्माण केले जाऊ शकतात. म्हणून हा अभ्यास फार महत्वाचा आहे. मुळात हा विषय आयुर्वेदाचा असल्यामुळे अनेक आयुर्वेद कॉलेजेसमध्ये मी हा विषय मांडला आहे. हा आध्यात्मिक विषय आहे म्हणून अनेक मंदिरामध्ये, अनेक दत्तस्थानी हा विषय मी मांडला आहे. आणि या विषयाचा थोडासा सखोल अभ्यास करण्यासाठी मी 2 दिवसाची कार्यशाळा पण घेतो. त्याची काही माहिती तुम्हाला शेवटी देईन. कारण आपल्या भौतिक शरीराचा आणि आपल्या सूक्ष्म शरीराचा अभ्यास लगेच करता येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा सूक्ष्म शरीराचा स्कॅन तुमच्या समोर घ्याल तर तुमच्या लक्षात येईल की जिथे तुम्हाला शारीरिक वेदना आहेत, शारीरिक प्रॉब्लेम आहे, तिथेच ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला लाल कलरमध्ये बघता येते. इतकं सोपं आहे. आणि याला सगळ्यांना अर्थात
क्वांटम फिजिक्समुळे हे शक्य झालेलं आहे. याच्यानंतर मी 2 महिन्याचा याच्यावर ॲडव्हान्स कोर्स घेतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅनिंग कसं करायचं, स्कॅनिंग इंटरप्रिटेशन कसं करायचं हे पण मी शिकवतो. आणि काही माझ्या पहिल्या बॅचमधून 3 विद्यार्थ्यांनी PhD साठी हा विषय घेतलेला आहे, ज्याच्यासाठी मी एक्सटर्नल गाईड म्हणून काम करतो. अर्थात 2200 लोकांचा इतका अचूक माहिती आम्हाला सूक्ष्म देहावरून मिळाल्यामुळे त्याचे तंतोतंत रिझल्ट आपल्याला त्यांच्या मेडिकल टेस्टमध्ये पण मिळाले. त्याच्यातले काही स्लाइड्स, काही स्कॅन्स मी शेअर करणार आहे. त्यामुळे एवढा प्रचंड डेटा असल्यामुळे आपण याच्यावर पेटंट 2018 साली नोंद केली होती. त्याचं आपल्याला 5.5 वर्षांनी त्याला खूप पद्धतीने तासून घासून, नाही मग असं होऊ शकत नाही, हे प्राचीन विज्ञान आहे, हे दिसत नाही, असं सगळ्या वादविवादातून आपल्याला 5.5 वर्षांनी हे पेटंट मिळालं. कारण याच्यावर बरेचसे डिव्हाइसेस चायनाकडे असतात, पण त्याच्यापेक्षाही आपलं वेगळं, आपलं ऋषीमुनींचं विज्ञान वेगळं हे मला त्यांना समजून सांगावं लागलं आणि म्हणून ते पेटंट मिळालं. त्याचा सगळा अभ्यास हा चरक संहितेमधला आहे. आणि आपल्यापैकी कोणी आयुर्वेदाचार्य आले का इथे? आयुर्वेदाचा अभ्यास केलेला नाही? हो. याच्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आपल्याकडे आहे. आणि हे सॉफ्टवेअर काय करतं? तुमच्या भौतिक शरीराची फोटोग्राफी करतं. पण या सॉफ्टवेअरमध्ये असं कोडिंग केलं आहे की जे मला डोळ्याने दिसते ते मला नाही बघायचं आहे. मला ते दाखव जे संतांना, सद्गुरूंना दिव्य दृष्टीने दिसतंय. म्हणून जेव्हा या भौतिक शरीराची फोटोग्राफी होते तेव्हा तुमचं शरीर दिसत नाही, फक्त ऊर्जेचं शरीर बघताय. पुढे पुढे हे शास्त्र इतकं प्रगत होणार आहे की एक केस आमच्याकडे आली होती म्हणून तुम्हाला सांगतो. आपण लग्न जुळवण्यासाठी 36 गुण शोधतो, पण बऱ्याच वेळा ते मनाचे गुण जुळलेले नसतात. कारण त्यांचे मागचे जन्म वेगवेगळे झालेले असतात. त्यांच्या मनोमय कोशात वेगवेगळी माहिती असते. पण जर आपण एका कुटुंबातले पती पत्नीचा जर स्कॅन केला तर आपण सांगू शकतो की यांचं किती ट्युनिंग परफेक्ट आहे. त्याचबरोबर काही देवस्थानामध्ये काही घटना असतात. उदाहरणार्थ हे विजयवाड्याच्या इथे विजया राजराजेश्वरी अम्मावरी मंदिर आहे. तिथे मूर्ती आणि त्याच्या समोर श्रीयंत्र आहे. त्या श्रीयंत्राचा रोज कुंकुमार्चन होत असतं. आणि तिथले अनेक मठाधिपती अगोदरचे ते सांगतात की इथे जर तुम्ही 3 मिनिटं तुमचं आज्ञाचक्र ठेवलं तर तुमचं आज्ञाचक्रातली नकारात्मक ऊर्जा काढली जाते. मी तिथे गेलो, आपण काही लोकांचे स्कॅन केले, त्यांचे आज्ञाचक्र दूषित आहे आणि त्यांनी 3 मिनिटं इथे आज्ञाचक्र ठेवलं. त्यांचं आज्ञाचक्र अतिशय सकारात्मक झालं. याचे पुरावे आज आपण त्यांना दिले. त्यांना खूप आनंद झाला की आम्ही हे सगळं एकाने सांगितलं म्हणून पुढे सांगतोय, पण आज तुम्ही त्याचे पुरावे दिले. म्हणजे आज तंत्रज्ञान सूक्ष्म देहाबद्दल प्रचंड प्रगत झाले. आपण हे फोटो नेहमीच बघतो. असंच ऊर्जावलय आपल्या प्रत्येकाच्या भोवती आहे. त्याचाही अभ्यास आपण वेळ मिळेल तसा घेऊया. पण त्याच्याबद्दल माननीय मोदीजी काय म्हणतात ऑराबद्दल बघूया. एक बहुत बड़ा साइंस जो कि सदियों पहले जिसके जानकारी बताए जाते हैं आपको जो वो आज मेडिकल साइंस की जगह लगा
पुराने जमाने में विश्व में केवल तस्वीर होती थी, उसके ऊपर और हुआ कभी हमको लगता था और अच्छी डिजाइनिंग के लिए शायद नहीं किया गया, लेकिन आज विज्ञान सुधार होने लगा है कि और मेडिकल साइंस के लिए सबसे बड़ा इनपुट बन सकता है। पिक्चरियल फोटोग्राफी शुरू हुई जिसके नाम और फोटोग्राफी शुरू होगी और आज फोटोग्राफी को पता चला लगा कि व्यक्ति की जीवन के इलेक्ट्रॉन शरीर में 25 साल के बाद ये बीमार जा सकती है, 6 साल के बाद ये बात और साइंस डॉक्टर की बात हो जाएगा। आज के बाद मेडिकल साइंस के साथ जुड़ा हुआ और साइंस नहीं फुल टू भले नहीं होगा, लेकिन कोई एक बात है दुनिया में देखो कि जो लोग इसी पर बहुत बड़ा काम अगर ये और साइंस विकृति हो गई तो शायद मेडिकल साइंस की पूरी टर्मिनोलॉजी बदल जाएगी। एक बहुत बड़े रिवर्सल की संभावना है। 2014 मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, आज आपण वशीकरण, करणी बाधा, एखाद्या वास्तूची नकारात्मक ऊर्जा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्टिफाई करून देऊ शकतो। आणि म्हणून आपण ऑराची व्याख्या समजून घेऊया। आपल्या सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक क्रियांमधून विद्युत संवेदना निर्माण होतात। यामुळे मानवी शरीराभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होत असते, त्याला मानवी ऊर्जा क्षेत्र म्हणतात। याला ऑरा किंवा बायोफील्ड असेही म्हणतात। हे शरीरातील ऊर्जा कणांच्या बायोफोटॉनच्या उत्सर्जनामुळे होते। हे उत्सर्जन आपल्या दृष्टीच्या क्षमतेपलीकडे असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही। या संकल्पनेचा अभ्यास करणे, प्रत्यक्ष बघणे आणि पुरावा सादर करणे हे आभामंडळ विज्ञानाचे प्रमुख संशोधन कार्य आहे। त्याच्यासाठी विशिष्ट रूम लागते, विशिष्ट कॅमेरा लागतो, विशिष्ट सॉफ्टवेअर लागतं आणि पेशंटला पण विशिष्ट पोझिशनमध्ये उभं राहावं लागतं। 50-60 वर्षापूर्वी विदेशात सुद्धा याच्यावर प्रचंड संशोधन सुरू झालं, तेव्हा तिथल्याही लोकांनी याला ढोंगी, खोटे आणि काल्पनिक विज्ञान म्हणून सांगितलं होतं। पण आज त्याला ते सुपर सायन्स म्हणतात। आपल्याकडे सुद्धा ही परिस्थिती याला 5-1 वर्ष लागतील असं वाटतंय। आज आपण एखादं ओव्हर ऍक्टिव्ह किंवा अतिसक्रिय हृदयचक्र दाखवू शकतो आणि 15 मिनिटाच्या ध्यान धारणेनंतर ते किती संतुलित झालंय हेही दाखवू शकतो। हे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण दिलंय। हे बाळ जेव्हा पोटात होतं तेव्हा त्याच्या आईचा एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी ती रडली नाही। त्या बाळावर किती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झालेला आहे हे पण आपण सांगू शकतो। आणि हे बाळ जेव्हा पोटात होतं तेव्हा तिच्या आईला अनेक संतांचे दृष्टांत झाले, त्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी हे पण आपण सांगू शकतो। हे ऑरा स्कॅनिंग नव्हे, हे ग्राफिक्स आहे, पण आज हेच इंटरनेट आणि मोबाईलवर पॉप्युलर आहे। तेव्हा ऑरा शब्द हा पॉप्युलर झाल्यामुळे सगळेच लोक याच्यावर चांगला बिझनेस करून राहिलेले आहेत। पण हे ग्राफिक्स आहेत। जरी याच्यामध्ये तुम्हाला चक्रांची पोझिशन दाखवली आहे, पण ते चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे हे नाही सांगू शकत। आणि म्हणून या प्राचीन विज्ञानाचा अभ्यास करण्याची खरंच गरज आहे। पण मग बुद्धिजीवी लोक लगेच विचारतात, ते तर अदृश्य आहे, त्याचे काय पुरावे देणार तुम्ही? ते तर पुराणातल्या वांगी झालेली आहेत आता, आणि वांग्याची भाजी बहुतेकांना आवडत नाही। त्यांच्यासाठी मी एकच प्रश्न विचारत असतो की एक फळ झाडावरून पिकलं की खालीच पडतं, वरती नाही जात।
तर त्याचं उत्तर असतं त्यांना, त्याचं उत्तर असतं ते देतात की ते गुरुत्वाकर्षण शक्तीने पडतं. मी म्हटलं गुरुत्वाकर्षण शक्ती मी नाही पाहिली, तुम्ही बघितली आहे का? आज आपल्याकडे गुरुत्वाकर्षण शक्तीवर एवढा अभ्यास आहे की आपल्याला जर एखादं यान आपल्याला पाठवायचं असेल तर ते किती क्षमतेचं इंजिन त्याला लागेल ज्याच्यामुळे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाईल याचा अभ्यास आहे. आपले कोळी बांधव समुद्राला येणारी भरती ओहोटी जर तुम्ही तिथी सांगितली तर त्याच्या वेळा ते सांगू शकतात. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आपल्याला आपलं सगळ्यांचं वजन या पृथ्वीवरचं माहिती आहे, पण न दिसणाऱ्या ग्रहांवर किती असेल याचं टेबल पण तयार आहे. म्हणजे अदृश्य असले, दिसत नसले तरी त्याचा अभ्यास करता येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण मग हे सूक्ष्मदेहाचा अभ्यास हा काय नवीन आहे का? मुळीच नाही. आपल्याकडे याच्यातली बरीच पुस्तकं असतात आणि त्याच्यातली बरेच पुस्तकाचे आपण अनेक वेळा पारायण पण करत असतो आणि ते पारायण मी 3 दिवसात किंवा 7 दिवसात कसं संपवतो याची काळजी असते. त्या पुस्तकात काय विषय दिलाय त्याच्याकडे कमी लक्ष असतं. आपल्या हिमालयातल्या ऋषींनी कधीही पारायण केली नाही, तेव्हा अभ्यासच्या दृष्टीने जर एखादं पुस्तक बघायचं झालं तर त्याला लागू द्या किती दिवस लागतील, पण तो अभ्यास आत्मसात करा. उदाहरण देतो. अध्याय 18 मध्ये अतिशय व्यवस्थित त्यांनी सांगितलंय. 600 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. आताच त्याचं मराठीमध्ये निटुरकर महाराजांनी भाषांतर केलंय. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते, त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते, त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. प्राणमय चैतन्यात संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखाचे निवारण होते. आपला हा जो भौतिक देह हा निर्जीव आहे, अचेतन आहे. जोपर्यंत याच्यामध्ये सूक्ष्म आहे तोपर्यंतच आपण चालतो, बोलतो, ऐकतो, बघतो. आणि कुठलीही व्याधी अगोदर आपल्या ऊर्जा शरीरावर किंवा सूक्ष्म शरीरावर येते आणि मग तिथून ती भौतिक शरीरात उद्योग करते आणि मग आपल्याला अवयवामध्ये व्याधी बघायला मिळतात. आता हीच गोष्ट 1950 साली किर्लेन फोटोग्राफीने सांगितली की कोणताही रोग शरीरात कुठे आहे पाहण्यापूर्वी तो आभा मंडळावर स्पष्ट दिसतो, त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. प्राणमय चैतन्य संतुलितरित्या म्हणजे तुमची रेकी प्राणिखिली तुम्ही त्या सूक्ष्म देहाला संतुलित करताय आणि तुमचा भौतिक देह व्याधीमुक्त होतोय. आणि म्हणून वैदिक शरीरशास्त्र अभ्यासण्याची फार गरज आहे. याच्यासाठी एक उदाहरण देतो. आपण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन यंत्र, मशीन, काहीतरी वस्तू विकत घेतो बघा. त्याच्याबरोबर 2 लेटर्स येत असतात. एक त्याचं गॅरंटी कार्ड आणि दुसरं मॅन्युअल. त्याला मराठीमध्ये नियमपत्रक म्हणतात. म्हणजे ती वस्तू कशी सुरू करायची, किती वापरायची, कशी त्याला साफ करायचं, हे सगळं त्या मॅन्युअलमध्ये असतं. आणि उद्देश असा की ते मशीन, ते यंत्र तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष सेवा देता आली पाहिजे. आपल्या ऋषी मुनींनी याचा अगोदरच विचार केला होता. आपण जन्मापूर्वीच आपलं मॅन्युअल इथे आहे आणि म्हणून याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे.
प्राचीन वैदिक शरीरशास्त्राचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभ्यास. तेजोवलय, ऊर्जावलय, कांतीवलय अनेक शब्द आहेत त्याला. म्हणजे आपल्या सभोवतालचे विद्युत चुंबकीय क्षेत्र, प्रमुख ऊर्जा केंद्र, पंचकोश, ऊर्जावाहक नाड्या यांचा संपूर्ण अभ्यास. आणि याच्यावरून तुम्हाला त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्थितीचं विश्लेषण पण मिळतं. म्हणजे हे मॅन्युअल वाचायलाच पाहिजे, अभ्यासालाच पाहिजे असं मी म्हणेन. हा सगळा अभ्यास माझा नाही. हा सगळा चरक संहितेमध्ये 7व्या चॅप्टरमध्ये, अध्यायामध्ये हा दिलेला आहे. इथे हा छाया प्रभा शब्द आहे. आणि ते असं सांगतंय की आज जरी तुम्ही एकही गोळी घेत नसाल आणि तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमचा स्कॅन तुम्हाला सांगेल पुढच्या 3 महिने ते 6 महिने ते 2 वर्षात आजार कुठे येईल. आणि हा अभ्यास आपला नाही आहे. म्हणून मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्यापैकी रोज एक तरी गोळी घेणारे, मग ती ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, घेणारे असेल तर हात वरती करा प्रामाणिकपणे. मेजॉरिटी आहे माहित. कारण आपण हे मॅन्युअल अभ्यासलेलं नाही. आणि म्हणून मी या आयुर्वेदाला 5वा वेद म्हणतो. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये शरीराची सोनोग्राफी केली जाते. एक्सरेमुळे हाडांची स्थिती मिळते. MRI पेट स्कॅनमुळे शरीरातील अवयव तसेच प्रत्येक पेशींची माहिती मिळते. थोडक्यात अन्नमय कोशातील रोग, स्थूल शरीरातील रोग दिसू शकतो, उपचार करू शकतो. पण प्राणमय कोश, मनोमय कोशातल्या रोग व्याधी दिसत नसल्यामुळे उपचार पद्धतीच नाही. कारण सगळा अभ्यास हा भौतिक शरीराचा आहे. सगळं स्कॅनिंग भौतिक शरीराचं आहे. आणि ते पण लक्षणावर आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला जर 5 लक्षण असेल तर तुम्हाला 5 औषधं असणार आहे. आपल्या ऋषी मुनींच्या वेळेस रेकी होती, पण MRI पेट स्कॅन नव्हती. आणि म्हणून आपण अगदी थोडक्यात सूक्ष्म शरीराचा अभ्यास किंवा विज्ञान किंवा ओळख करून घेऊया. कशाला हवा आपल्याला सूक्ष्म देह? जर आपला भौतिक देह इतका चांगला, इतका परफेक्ट, इतका सायंटिफिक, त्याचं रक्त इतकं होतं, त्याच्या मेंदूमध्ये एवढे पिक्सल आहेत, डोळ्यामध्ये एवढे पिक्सल आहेत, इतकी माहिती आहे या भौतिक शरीराबद्दल. माझ्याकडे ती क्लिप आहे. आपल्याला जो रंग, रूप, उंची, बुद्धिमत्ता ही जी मिळालेली आहे ना, ही सूक्ष्म देहामध्ये, तर तो वेगळा अभ्यास आहे. आपल्याला आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो त्याच्यानुसार असतं. उदाहरणार्थ 2 उंच आई वडील असतील, त्याचे 2 मुलं उंच होतील, पण एक मुलगा गुंडा होतो. हल्ली तर एकच असतं. पूर्वी जेव्हा 7-8 असायचे तेव्हा हे फरक जाणवायचा. आपल्या माता पित्यांच्या DNA वर काही नाही आहे. एका गोऱ्या कुटुंबाला हे जुळं होऊ शकतं. 2 सुदृढ पालकांना व्यंग असलेलं बाळ होऊ शकतं. 2 PhD असणारे पालक, त्यांचा मुलगा 10वी पास होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की तुमच्या मागच्या जन्मातली कर्मफळं ही कारणीभूत आहेत आणि ती सूक्ष्म देहात आहेत. नाही तर प्रत्येकालाच अंबानीच्या घरी जन्म घ्यायला आवडला असता. हो, तसं होऊ शकत नाही. दुसरं कार्य काय आहे सूक्ष्म देहाचं बघूया.
सूक्ष्म देहात तुमच्या स्मृती, संस्कार, वासना, कर्मफळांचे परिणाम साठवले असतात. तुमच्या मानसिक, भावनिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल फार लवकर प्रेम निर्माण होतं, एका व्यक्तीबद्दल इतकी मदत करते ती, पण बिलकुल त्याच्याबद्दल तुमची आस्था नसते. मागच्या जन्मातले ऋणानुबंध. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे सूचक स्वप्न पडतात ते सुद्धा सूक्ष्म देहाचा या सूक्ष्म सृष्टीशी सतत संपर्क असतो. म्हणून जेव्हा तुम्ही खूप छान गाढ झोपतात, तुमचं जागृत मन पूर्णपणे झोपलेलं असतं, तेव्हा तुम्हाला या स्वप्नांचा आनंद घेता येतो. आणि म्हणून पंचकोशाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा मानलेला आहे, जो एका ठिकाणी पुस्तकात दिलेलाच नाही आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला तृतीय उपनिषदामध्ये हा बऱ्यापैकी दिलेला आहे. आणि ह्याचा अभ्यास जर तुमचा झाला तर ह्या जन्मातल्या समस्या, ह्या जन्मातली निर्माण झालेली परिस्थिती, तुमचं संघर्षमय जीवन, याच्यावर प्रश्नच नाही पडायला पाहिजे. हा अभ्यास नसतो म्हणून आपण बऱ्याच वेळा एक सोपं काम करत असतो, दुसऱ्याला कोणाला तरी दोषी ठरवत असतो. पण हा अभ्यास झाला तर आपल्याला कळतं की मागच्या जन्मी आपणच याला असाच त्रास दिला असला पाहिजे. आपली गुडघे दुखी आहे म्हणजे आपण मागच्या जन्मी कोणाचा गुडघा फोडलेला असला पाहिजे. इतकं स्पष्ट आहे, इतकं क्लिअर आहे. त्याच्यामध्ये काही कॉम्प्युटराइज्ड आहे हे सगळं. तिथे काही हॅक होणं, व्हायरस जाणं काहीच नाही आहे. आणि ह्या पंचकोशाच्या अभ्यासाला आत्मगुहा म्हटलेलं आहे. पण मनुष्याला समोरच्या व्यक्तीची जास्त विचारपूस करतो किंवा त्याचीच जास्त चिंता करतो. खरा आपला प्रवास आज जायला पाहिजे. हा आपलं भौतिक शरीर आहे, त्याच्यानंतर प्राणमय कोश आहे, त्याच्यानंतर मनोमय कोश आहे, त्याच्यानंतर विज्ञानमय कोश आहे, आणि त्याच्या आत आणखीन सूक्ष्म आनंदमय कोश आहे. आणि ह्या गुहेमध्ये जसा आपला प्रवास होतो, अगोदर तुम्हाला या प्राणमय कोशातल्या चक्रांची अनुभूती येते. कोणाला सहस्रार चक्र थंड जाणवतं, कोणाला हाताला थंडपणा जाणवतो, कोणाला उष्णता जाणवते, कोणाला कंपन जाणवतात. त्याच्यानंतर तुमचा प्रवास जेव्हा मनोमय कोशात होतो, तेव्हा तुम्हाला काही मागच्या जन्मातल्या पण आठवणी दिसायला लागतात, दृश्य दिसायला लागतात. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश, तुमच्या मागच्या जन्मातला अभ्यास तुम्हाला आठवू शकतो. आणि त्याच्यानंतर आनंदमय कोश. बरेच लोक सूक्ष्म देहालाच आत्मा म्हणून मोकळे होतात. तसं नाही आहे, तो अभ्यास वेगळा आहे. उदाहरण देतो. ही 2-4 वर्षाची मुलं जुळी आमच्या सेंटरला आली होती. आपण याला अजय म्हणू. हा थोडा सावळा आहे दिसायला, आणि हा विजय अतिशय गोड. हा भयंकर चंचल, आणि याला गोड पदार्थ आवडतात. 2च मिनिटाचा फरक आहे बरं का या दोघांच्या जन्मामध्ये, जुळेतील. आणि हा अतिशय शांत, तिखट खाणार. पण यांचे आई वडील यांना दोघांना अनेक डॉक्टर्स, अनेक साधू, अनेक उपचारकांकडे घेऊन जात होते. का माहितीये का? हा फक्त इंग्लिश बोलतो आणि हा फक्त मराठीत बोलतो. याचे आई वडील याला मराठीत बोलतात, हा इंग्लिशमध्ये उत्तर देतो. हा याच्याशी मराठीत बोलतो, हा याला इंग्लिशमध्ये उत्तर देतो. त्यांच्या आई वडिलांना लक्षात आलं की कुठलं तरी इंग्लिश माणसाचं भूत याच्यामध्ये शिरलंय आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे.
जेव्हा हा आपल्याकडे आला, त्याचं स्कॅन केलं, त्यांना बसवलं, समजवलं एकदा त्यांना थोडंसं की तुम्हाला माहिती आहे का की जी 8 दिवसाची 10 दिवसाची बाळं आहेत ती झोपेमध्ये हसतात, रडतात. हो 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 म्हटलं, ती मागच्या जन्मातली स्मृती असते. आणि काही वेळेस तुमच्या 2 जन्मामधलं अंतर जर कमी असेल तर मागच्या जन्मातली स्मृती खूप तीव्र असते. हा कुठल्या तरी ख्रिश्चन कुटुंबातून आलेला आहे. तुम्ही आता कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ नका आणि काही गोळ्या औषधं त्याला खाऊ घालू नका. हे पंचकोशाचा अभ्यास असेल तर हे सांगताय. आपण जो बघतो आयुर्वेदाने, जो आपण बघतो त्याला अन्नमय कोश म्हणतेला, ज्याला आपण फिजिकल बॉडी म्हणतो. त्याला अनेक नावं आहेत. स्थूल देह, नश्वर देह, दृश्य देह, विकारी देह वगैरे वगैरे वगैरे. पण याची गरज आहे आपल्याला, कारण ह्या स्थूल देहामार्फत जी साधना होते तीच सूक्ष्म शरीरात पोचते, तीच आपल्याला पुढच्या जन्मी मिळते. आणि जेव्हा या सूक्ष्म शरीराचा संबंध भौतिक शरीराशी तुटतो तेव्हा ती व्यक्ती समजून घ्या भ्रमिष्ट झालेली. कारण सूक्ष्म देह या भौतिक देहाला सतत नियंत्रण करत असतो, ते नियंत्रण निघून जातं. त्याच्यानंतर सूक्ष्म देह सुरू होतो, प्राणमय कोश. या प्राणमय कोशातच आपले चक्र आणि नाड्या आहेत. आणि आपल्याला वाटतं की हृदयाचं स्पंदन, रक्ताभिसरण, नाडीचा वेग, श्वास, शरीरातील तापाचे नियंत्रण, हार्मोन्स, पाचक रस वगैरे वगैरे आपल्या शरीरातल्या काही प्रक्रिया बरोबर कंट्रोल होतात, हे मेंदूच्या मार्फत होतात. मुळीच नाही. आपल्या काही मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कोमामधले पेशंट आहेत, त्यांचा EEG 0 आहे. त्यांच्या बुबळावर टॉर्च फिरवला तर बुबळा हलत नाही, बाजूला फटाका फोडला तर त्यांना ऐकू येत नाही. पण त्यांचं रोज रात्री युरिन आउटपुट चेक केलं जातं, कारण दिवसभर त्याला लिक्विड दिले जातात. हे प्राणमय कोशातलं काम आहे. प्राणमय कोश त्या शरीराला जिवंत ठेवत असतं. आणि हा आपला खरा मेंदू आहे. आपल्याला वाटतं की इथे मेंदू आहे सगळा, मुळीच नाही. एखादी व्यक्तीला जर एखादी खूप घाबरलेली बातमी, दुःखदायक बातमी कळली तर ती टॉयलेटला पळते. म्हणजे आपलं सगळं नियंत्रण या भौतिक शरीराचं सूक्ष्म देहाच्या मार्फत होत असतं. त्याच्यापैकी प्राणमय कोश हे काम करतो. मनोमय कोश. काही लोकांना अंधाराची भीती वाटते, काही लोकांना पाण्याची भीती वाटते. मागच्या जन्मातले त्या घटना असतात, बुडून मेलेला असतो ती व्यक्ती, त्याला ह्या जन्मी पाण्याची भीती असते. अंधारात काही अतिप्रसन्न झालेला असतो, काही सुराग बसलेला असतो, त्यामुळे ह्या जन्मात त्याला अंधाराची भीती वाटते. मनोमय कोशात हे सगळे ठसे असतात आपले. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आजकाल एक फार कॉमन वर्ड आहे, कार्मिक अकाउंट. हे कार्मिक अकाउंट म्हणजे काही नाही, तुमच्याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीला जो आकस असतो, ईर्ष्या असते, द्वेष असतो, समजून घ्या की आपलंच कार्मिक अकाउंट त्याच्याबरोबर आहे. आणि ते बंद करायचं काम सोपं नाही आहे. क्षमा प्रार्थना करून काही आणखीन मार्गदर्शन आपल्याला स्कॅनमध्ये हे दिसतं आणि त्याच्यानुसार करता येतं. विज्ञानमय कोश. आपला जो अभ्यास मागच्या जन्मात झालेला आहे तो ह्या जन्मी आपण त्याच्यामध्ये लगेच प्रावीण्य मिळवतो. पण होतं उलट. आई वडील डॉक्टर असल्यावर मुलाला डॉक्टरच करायचं असतं आणि त्यांनी मागच्या जन्मी खूप ड्रॉइंग, खूप कलाचं काम केलं असतं, त्यामुळे तो 12वीतलं गणित पण पास होत नाही. त्याचं टेन्शन असतं.
उदाहरण देतो. एक पिल्लू बघा, अजून नीट बसू शकत नाही, पण 20 मिनिटं माउथ ऑर्गन वाजवत होते. 3 वर्षाचा हा मुलगा तबला शोधतो स्टेजवर. कुठलेही टीचर, कुठलाही तबला त्यांनी याच्यात आईने लावलेला नव्हता. कुठल्या क्लासला हा गेलेला नाही. US मुलगा आहे, हा 7 इन्स्ट्रुमेंट वाजवतो. रशियन मुलगा हे इन्स्ट्रुमेंट वाजवतो. हा भारतात असल्यामुळे याच्या आईवडिलांना विचारलं शेवटी लोकांनी, का हो, हा तुमच्या पोटात असताना तुम्ही खूप तबल्याचा रियाज केला का? तुमच्याकडे खूप तबल्यांचं कलेक्शन आहे का? त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिलं, आम्ही जन्मात तबल्याला हात लावलेला नाही. आपण आपल्या विज्ञानमय कोशात मागच्या जन्माचा अभ्यास बरोबर घेऊन येत असतो आणि तो विषय आपल्याला आवडतो, त्या विषयामध्ये आपल्याला रुची असते आणि त्या विषयामध्ये आपण लवकर प्रावीण्य मिळवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भोवतीचं ऊर्जा वलय, ज्याला ऑरा शब्द आपण वापरू शकतो. त्याला ऊर्जा वलय, कांती वलय, बरीच नाव आहे. हे ऊर्जा वलय प्रत्येक व्यक्तीचं युनिक आहे. जसा अंगठ्याचा ठसा प्रत्येकाचा वेगळा आहे, तसं ते वेगळं असतं, कारण प्रत्येकाचे मागचे जन्म वेगवेगळे झालेले असतात. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे, हा झाला सूक्ष्म देहाचा अतिशय शॉर्टकटमध्ये अभ्यास. त्याच्यानंतर आपण बघूया आभा मंडळाचे विज्ञान काय सांगतंय. त्याच्यामध्ये आपल्याला 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे खरोखरच माझ्या भोवती ह्युमन एनर्जी फील्ड, विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे का? चक्र आणि ऊर्जांचा अभ्यास करावा लागतो. हे आपलं मॅन्युअल आहे बरं का आपल्या शरीराचं. आणि ब्रह्मरंध्रापासून संपूर्ण स्थूल शरीरभर पसरलेल्या 72,000 ऊर्जावान नाड्यांचा काय अभ्यास आहे आणि का ते महत्वाचं आहे? का आपल्या ऋषीमुनींनी काही सण, विधी, परंपरामध्ये ते कसं बरोबर ते विज्ञान घुसवलं आहे, हे पण आपण बघणार आहोत. तर आपलं हे जे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे, हे आपल्या भोवती एक फुटबॉल सारखं आहे. आपण त्याच्या मध्यभागी आहोत. म्हणून तुमची जेव्हा फोटोग्राफी होते चक्रांची आणि तुमच्या या बायोफिल्डची, तुम्हाला 360 अंशात फिरवून ती फोटोग्राफी केली जाते. आणि ही जवळजवळ 4 फूट असते, त्यामुळे तुमची फोटोग्राफी 8 फूटांहून केली जाते. नाहीतर तुमचं स्पंदन आणि यांचे स्पंदनांचं मिक्स होऊन रिझल्ट दुसराच आहे. तुमचे अनालिसिस चुकेल. आणि मेडिकल सायन्समध्ये जरी सूक्ष्म देहाचा अभ्यास नसला तरी ह्याच स्पंदनावर तुमचा ECG आणि EEG काढला जातो. त्यांना माहित नाही, पण त्यांनी इलेक्ट्रोड्स ठेवल्यावर ते काहीतरी वेव्स कॅप्चर करतात आणि त्याला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला ग्राफिकमध्ये बघता येतं. एवढाच त्यांचा अभ्यास आहे. तुमचे चक्र, ज्याला ऊर्जा केंद्र, विदेशात त्याला एनर्जी झोन्स म्हणतात, अतिशय योग्य शब्द येतो. तुमचे चक्र म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मरच आहेत, इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर आहे. एखाद्या कॉलनीतला ट्रान्सफॉर्मर उडाला तर सगळी कॉलनी अंधारात जाते. तसंच तुमच्या चक्र जर असंतुलित झालं तर त्या चक्राच्या अधिपत्याखाली जे अवयव असतील त्याच्यामध्ये रोग निर्माण होतो. म्हणून तुमचं पहिलं काम आहे की ते चक्र संतुलित करणे. त्याच्या अगोदर ते बघणे. आणि म्हणून षटचक्रांचे विज्ञान हा खूप मोठा अभ्यास आहे. औषधाशिवाय जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्हाला
चक्र संतुलित करण्याचे मंत्र माहीत हवे. 7 प्रमुख चक्र आहेत, परंतु आपल्या भारतामध्येच अनेक सत्संगामध्ये या चक्रांची संख्या वेगवेगळी आहे. 8, 10, 12 असो, पण आपण वेदांचा अभ्यास घेतो आहोत म्हणून 7च आहेत. बाकी सगळी उपचक्र आहेत. आपल्या हातावरच 350 उपचक्र आहेत. आता याच्यामधली मूळाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत ही पृथ्वी तत्वातली चक्र आहेत. परंतु विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार चक्र ही स्वर्ग तत्वातली आहे, जी आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी फार महत्वाची आहे. असो, त्याचा अभ्यास मी जेव्हा त्या चक्रांचं थोडंसं विश्लेषण करेन तेव्हा सांगेन. आणि या आपल्या साधनेतली जी प्रगतीची अनुभूती ही चक्रातूनच मिळते. आपल्यालाच कळायला पाहिजे आपलं कुठलं चक्र जागृत झालंय. त्याच्यासाठी सूक्ष्म ध्यानाचा अभ्यास हवा. आज आपल्याला ह्या स्कॅनमध्ये बघता येतं ते आपल्या चक्रांची फ्रिक्वेन्सी मूळाधाराची सगळ्यात कमी आणि सहस्रार चक्राची सर्वात जास्त. आपल्या चक्रांना सर्व बाजू आहे. आपले चक्र सगळ्या बाजूनी या वैश्विक चैतन्याशी सतत देवाणघेवाण करतात आहे. म्हणून तुमचं चक्रांचं पिक्चरायझेशन सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे वर्तुळाकार फिरवून इमेजेस घेत जातो. आपल्या ऋषीमुनींनी किती विद्वान होते, किती त्यांच्याकडे त्यांना ही कल्पना होती की आज मात्र लम यम वम वगैरे शब्द वापरतात चक्रांसाठी, पण आपल्या ऋषीमुनींनी ही 7 शब्द दिलेले. आणि मी तुम्हाला सांगतोय, आपल्याकडे जेव्हा जेव्हा पूजा, यज्ञ, याग, हवन होतं तेव्हा आचमनानंतर आपल्याला प्राणायाम सांगितला जातो आणि प्राणायामानंतर ही 7 शब्द आपल्याला बोलायला सांगितले जातात. बऱ्याच वेळा ते भटजीच म्हणतात, तुम्ही म्हणतच नाही. त्याचं कारण असं की ही 7 अक्षरं या तुमच्या 7 चक्रांना जरा स्टेपअप करतात आणि मग पुढचा जो मंत्रोच्चार होणार असतो, जो काही विधी होणार असतो, त्याची ऊर्जा जास्तीत जास्त ग्रहण करण्यासाठी ते सक्षम होतात. त्यामुळे प्राचीन जर आपण याचा वापर केला तर तुमचे 7 चक्रांसाठी हा सगळ्यात चांगला, अतिशय प्राचीन आणि ज्याला आपण काय म्हणूया शब्द आहे, त्याला टेस्टेड हे मंत्र आहे, हे शब्द आहे. आता याच्यावरून आपण चिकित्सा करू शकतो. आपण झालेली व्याधी कुठे झालेली आहे हे सांगू शकतो. त्याचं कारण असं की विदेशी संशोधकांना असे आढळून आले की रोगांचा प्रादुर्भाव चक्रांच्या वागणूक, रंग, चमक, लय, आकार, स्वरूप आणि लवचिकता यामध्ये बदल घडून येतो. आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याच्या समस्यांसाठी चक्रांचा अभ्यास करावा लागतो. तुमचं सहस्त्रार चक्र डाऊन झालं म्हणजे डिप्रेशन झालं म्हणून समजा. असो, चक्रांचा अभ्यास, प्रत्येक चक्राचा अभ्यास घ्यायचा असतो, पण इथे मी घेणार नाही. एक उदाहरण म्हणून देतो. मूळाधार चक्र, ज्याला रूट चक्र म्हणतात, बेस चक्र म्हणतात, कोणी त्याला कुंडलिनी चक्र म्हणतात. हा आपला मूळ आधार आहे, जीवनाचा आधार आहे. अन्न, वस्त्र, निवारा, सभोवतालच्या परिस्थितीची सामना, संघर्ष यावर मात करून समाधानी जीवन पुढे नेणे. कुंडलिनी शक्तीचे मुख्य बटन व इथून सर्व ठिकाणी शक्ती किंवा ऊर्जा पुरवली जाते. हे तुमचं पॉवर हाऊस आहे. जेव्हा तुम्ही खूप थकला म्हटलं ना, समजून जायचं आपलं रूट चक्र डाऊन आहे. याला असंतुलित करण्याची कारणं आपणच शोधून काढलेली आहेत. टाईट जीन्स घालणे, घरात चपला वापरणे, फ्रीज मधलं अन्न 2-3 दिवसानंतर फ्रेश दिसतंय म्हणून खाणे,
फ्रोझन फूड खाणे, मोबाईलचा सतत वापर करणे आणि झोपायच्या खोलीत रात्री वायफाय सुरू ठेवणे. आणि मग त्याचे दूषित चिन्ह काय आहे? कष्ट, मेहनत, व्यायाम याचा अभाव, आळस, तामसी वृत्ती, अति खाद्य सेवन, अति लोभ, असमाधानी, अनियंत्रित वासना, दरिद्री वृत्ती, मूळ व्याध, कॅन्सर, हाडांचा कमकुवतपणा, थकवा, नैराश्य, क्रूर स्वभाव, अस्थिर, अपरिमितता, असंतुष्ट वृत्ती. हे तुमच्या मूलाधार चक्राचे दूषित चिन्ह आहेत जे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आणि हे चक्र जेव्हा दूषित असतं तेव्हा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आणि हे चक्र आपण अशा प्रकारे बघतो आणि तुमच्याबद्दल डायग्नोसिस केलं जातं चक्रावरून. स्वादिष्ठान चक्र, याला सॅक्रल चक्र म्हणतात, कोणी याला सेक्स चक्र म्हणतात. हे चक्र आपण अशा पद्धतीने बघतो आणि तुमच्या अनफुलफिल्ड डिझायर्स सांगता येतात. मणिपूर चक्र, नाभी चक्र, सोलर प्लेक्सस, बरीच नाव आहेत याला. हे चक्र आपण इथे बघतो. बरगड्यापासून बेंबीच्या 4 बोटं खाली सगळ्यात मोठं चक्र आहे. आणि हा आपला खरं मेंदू आहे. जे काही रिलेशनशिपचे इश्यू आहेत ते अगोदर इथे येत असतात. अनाहत चक्र, हार्ट चक्र, हृदय चक्र, हे चक्र आपण इथे बघतो आणि त्या व्यक्तीला वॉर्निंग पण देतो, कार्डियक चेकअप करून घ्या, किंवा लंग कॅपॅसिटी कमी आहे हे पण सांगतो. इथे आपल्यापैकी कोणी स्कॅन करून गेलं आलेलं आहे का? तुम्ही. विशुद्धी चक्र अत्यंत महत्वाचं, स्वर्ग तत्वातलं पहिलं. आणि तुम्ही जे ध्यानाला बसता तेव्हा ही 3 चक्र फार महत्वाची आहे. ती संतुलित असेल तरच तुम्हाला ध्यान लागणार आहे. ते चक्र आपण इथे बघतो. आणि काही आयुर्वेदाचार्य इथे नाही आहे, पण त्यांना माहिती आहे की नाभी चक्र आपलं डावीकडे किंवा उजवीकडे सरकतं. पण त्यांना पहिल्यांदाच आपण दाखवलं की तुमचं विशुद्धी चक्र सुद्धा आता हे उजवीकडे सरकलेलं आहे. ते आपण दाखवू शकतो त्यांना. आणि ते चक्र डावीकडे झाल्यावर वेगळे इश्यूज असतात. जसे पोटाच्या तक्रारी वेगळ्या असतात, तशा विशुद्धी चक्राच्या पण तक्रारी वेगळ्या असतात. आज्ञा चक्र, ब्रो चक्र, भ्रूमध्य चक्र फार महत्वाचं आहे. एखाद्याने जर तुमचं हे चक्र ताब्यात घेतलं तर तुम्ही त्याला पाहिजे ती वस्तू तुमच्या पर्समधून काढून द्या. प्रभुत्व, व्यक्तीचे अधिकार केंद्र, अधिकार केंद्र, व्यक्तीचे शक्तिस्थान आहे ते. आणि याला असंतुलित करण्याची कारण मुद्दाम मी सांगितली इथे. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे कॉस्मेटिक आयटम्स आणि टीव्हीवरच्या निरर्थक मालिका, डिटेक्टिव्ह मालिका, अति प्रेमाचा वर्षाव, अति चिंता, अति तिरस्कार, क्षमाशील वृत्तीचा अभाव आणि नास्तिक कुतार्किक प्रवृत्ती. याच्यामुळे आपण आपलं ब्रो चक्र, आज्ञाचक्र दूषित करून घेऊ शकतो. हे चक्र आपण इथे बघतो आणि डायग्नोसिस करतो. आत्मसाधनेसाठी हे चक्र संतुलित पाहिजेच, तरच तुम्हाला ध्यान लागेल, ज्याला आपण विधेयी अवस्था म्हणतो. सहस्रार चक्र पुन्हा महत्वाचं आहे. अगदी अदृश्य सृष्टी आणि ही दृश्य सृष्टी याच्यामधला दरवाजा किंवा खिडकी म्हटली जाते.
म्हणून बहुतेक सत्संगामध्ये टोपी, रुमाल, स्कार्फ काहीतरी तिथं ठेवला जातो, कारण वैश्विक घटनेचा ज्याचा तुमचा काही संबंध नाही पण त्याचा प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो. आणि याला असंतुलित करणारी सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे डोक्याला लागलेला अपघात. बऱ्याच वेळा आम्ही विचारतो, व्यक्ती 30-35 वर्षाची आलेली असते, अहो लहानपणी तुम्ही पडलायत का? नाही डॉक्टर, आठवत नाही काय. पण ते बाळ असताना चालायला शिकताना पडलं असेल, कॉटवरून पडलं असेल, त्याचा सगळा परिणाम 30-40 वर्षांनी बघायला मिळतो. आणि मग MRI काढा, हे करा, ते करा, काही निदान होत नसतं. याचे दूषित चिन्ह बघा: तार्किक कुतार्किक, संशय वृत्ती, बौद्धिक असंतुलन, नैराश्य, फिट्स येणे, मेंदूतील आजार, गाठी, तीव्र अलिप्तता, एकलकोंडेपणा, भावनिक दुर्बलता, अस्वस्थता आणि आतुरता, एन्झायटी. हे चक्र आपण इथे बघतो. हे डिप्रेशन आहे, अतिविचारी व्यक्ती आहे, हे आपण चक्र स्कॅन मध्ये बघतो आणि डायग्नोज करतो. हा झाला चक्रांचा. माझ्यासमोर घड्याळ आहे आणि 6:30 वाजता इथे हरिपाठ असतो या मंदिराचा, त्याच्यामुळे मला त्याच्या अगोदर संपवायचं आहे. ब्रह्मरंध्रापासून शरीरभर पसरलेल्या 72,000 नाड्या. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल पण आज खूप लोक याचा बेनिफिट घेत आहेत, ज्याला आपण सुजोग पद्धती म्हणतो, ॲक्युप्रेशर म्हणतो. हे काही नाही, हे आपल्या त्या 72,000 नाड्यांचे दाबबिंदू आहेत त्वचेखाली आलेले. त्याला जेव्हा आपण दाब देतो तेव्हा आतले अवयव ठीक होतात. म्हणून चायनामध्ये खूप कमी सर्जरीज होतात. आणि 14 नावं आपल्या चरक संहितेत आहेत. आपले जेवढे सण, व्रते, संस्कार आहे याच्या मागे हाच अभ्यास आहे. का तुम्ही सौभाग्यवतीचे दागिने का घालायला पाहिजे? ते विशिष्ट जागी विशिष्ट दाब बिंदू असल्यामुळे ते उपयोगाचे आहे. बऱ्याचशा स्त्रियांचे आजार आम्ही त्यांना सांगितले की आता घाला ते लॉकर मधले, कपाटामधले ठेवलेले दागिने, आणि ते बरे झाले. असो, आपल्या प्रत्येक ऋषी मुनींनी फार सखोल अभ्यास केलेला आहे. या प्रत्येक इथे दाबबिंदू आहेत. हे आता हे आपल्या अक्षुशास्त्राचे पॉइंट्स आहेत. बरोबर तिथे ती पैंजण घर्षण करत असते जेव्हा आपण चालतो, त्या बिंदूवर ती एनर्जी मिळते. फार सखोल अभ्यास आहे हा. मी फक्त ऍडव्हान्स कोर्स मध्ये घेतो, तोही 2 दिवस घेतो याच्यावर. आज जी चायनाने आपल्याला या 72,000 नाड्यापैकी 14 मुख्य नाड्यांचा अभ्यास करून रेडीमेड इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यामध्ये सुषुम्ना नाडी आहे. आणि हे सगळ्या नाड्या आज आपण बघू शकतो स्कॅन मध्ये. लक्षात घ्या, हे भौतिक शरीरात नाही आहे, या सूक्ष्म शरीरात आहे. भौतिक शरीराला तुम्ही किती कापत गेला, डिसेक्शन करत गेला, हे नाड्या आणि चक्र मिळणार नाही आहे, दिसणार नाही आहे. हे सूक्ष्म शरीराचा भाग आहे. आपल्याकडे भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर, त्याहून आणखी सूक्ष्म कारण शरीर आणि त्याहून आणखी सूक्ष्म महाकारण शरीर आहेत म्हटलेलं आहे. आपण सूक्ष्म शरीराबद्दल बोलतोय. आणि हे सगळं बघण्याच्या मागचं टेक्नॉलॉजी जी आहे ती अर्थात पराभौतिक शास्त्र, ज्याच्यामध्ये किर्लियन फोटोग्राफीने सुरुवात केली. पण किर्लियन फोटोग्राफी 1980 मध्ये पूर्णपणे बाद झाली, कारण त्याच्यामध्ये त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. म्हणून आपण PIP म्हणून जी पुढची स्टेज आहे ती वापरतोय. आता त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आपल्याकडे आहे.
आणि म्हणून बायोफिल्ड स्कॅन किंवा ऑरा फोटोग्राफी म्हणजे काय, तर तुमच्या भोवतीचं विद्युत चुंबकीय क्षेत्र, तुमचं ऊर्जा वलय, तुमचे 7 प्रमुख चक्र आणि तुमच्या या 14 प्रमुख नाड्यांचा अभ्यास तुम्हाला दृश्य रूपात दाखवलं जातं. त्यामुळे तुमचा विश्वास बसतो. आणि आपल्याला काय बघायला मिळतं, तर याच्यामध्ये हा तुमचं जे ऊर्जा वलय आहे कोणत्या रंगात आहे, प्रत्येक रंगाची माहिती आहे वेगळी, ते कोडिंग केलेलं असतं. 7 प्रमुख चक्रांपैकी असंतुलित झालेली चक्र बघता येतात. 14 प्रमुख नाड्यांपैकी बाधित ऊर्जावाहक नाड्यातील खंडित प्रवाह बघता येतो. आणि तुम्ही काही ट्रीटमेंट घेतली तर त्याचं प्री आणि पोस्ट किती सक्सेस झालं तेही बघता येतं. पण हे कसं, पुन्हा तुम्हाला चरक संहितेमध्ये जावं लागतं. त्यांनी सांगितलंय की हे कसं बघायचं, हे म्हणजे ही सगळी प्रणाली 3000 वर्षापूर्वी होती. मध्यंतरच्या काळात ती लुप्त झाली. पण त्यांनी दिलेलं आहे की कुठले रंग तुम्हाला काय सांगू शकतात. हा सगळा अभ्यास आपल्या आयुर्वेदात आहे, पण फार कमी आयुर्वेदाचार्याचा अभ्यास करतात आहे. आणि मग तुमचं भौतिक शरीर दिसत नाही जरी त्याची फोटोग्राफी होत असली तरी. आणि मग तुम्हाला आम्ही तुमचा स्पिरिच्युअल पोषण सांगू शकतो, तुमचा इंटेलिजंट पोषण सांगू शकतो, तुमचा इमोशनल पोषण सांगू शकतो, ते चक्र बघून. या सगळ्याचा संबंध आत्मबोध आणि आत्मशोधाशी आहे बरं का. म्हणून त्यांनी सांगितलंय की अगोदर सूक्ष्म देहाचा अभ्यास असेल तरच पुढची सिद्धी मिळणार आहे. या स्वर्ग तत्वातील विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्र चक्रांची स्थिती फार महत्वाची ठरते. आज्ञा चक्र दूषित असेल तर ध्यान लागत नाही, ते प्रथम संतुलित करावे लागते. म्हणून आत्मसाधनेला जास्त महत्व आहे. उपनिषदामध्ये सुरुवातीलाच समाधी सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रथमतः सूक्ष्म देहाचे ज्ञान प्राप्त करा असे सांगितले. थोडक्यात हात वर करून आत्मसाक्षात्कार होणार नाही. त्याच्यामागे साधना लागेल, त्याच्यामागे अभ्यास लागेल. असो, जेव्हा आपण त्याच्यासाठी आपल्याला कुठे काम करायचंय, कुठल्या चक्रावर काम करायचंय, त्याच्यासाठी या सेंटरने जे विकसित केलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या सूक्ष्म देहाची अधिक माहिती मिळते. वैश्विक चैतन्याशी असलेले आपले नातेसंबंध जाणता येतात आणि आपल्या भविष्यातील आरोग्याच्या समस्या जाणता येतात. आणि पुढे एक 3-4 वर्षामध्ये एक 1 फुल बॉडी चेकअप म्हणजे एक 1 टेस्ट होणार आहे. हा विषय मी घेतला आहे सगळा. हा सगळा आपण कार्यशाळेत जास्त अभ्यासाने करतो. पण कुठलं चक्र सक्रिय झालेलं आहे, आपल्याला आपल्या साधनेमध्ये आपली प्रगती कळली पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं आहे. ही टेक्नॉलॉजी मी इतर ठिकाणी पण वापरतो. एखाद्या आपल्याला मूर्ती दिसत असते पण तिथे ऊर्जा काय आहे हे पण आपल्याला बघता येतं. एखाद्या मंदिरामध्ये त्याच्या भोवती काय ऊर्जा वलय हे बघता येतं. पिरॅमिड खाली हल्ली खूप लोक ध्यान पण करतात आहे आणि काही व्याधीग्रस्त लोक पण जातात आहे आणि बसतात आहे. तर इथे आपल्याला बघता येतं की स्रोत जो आहे वैश्विक चैतन्याचा हा त्या पिरॅमिडच्या समभुज त्रिकोणामुळे ओढला जातो. आणि म्हणून तो बाजूच्या भुजावरून जाऊन त्याचा जो काही खालचा तळ आहे तिथून 1/3 उंचावर जाऊन तो थांबतो. आणि म्हणून आपले जे पिरॅमिड्स आहेत इजिप्तमधले, तिथल्या सगळ्या ममीज 1/3 अंतरावर आहेत. म्हणजे हे विज्ञान होतं, फक्त आपण अभ्यास करत नाहीये. आपल्याला सूर्याचा स्कॅन करता येतो, सूर्यग्रहणाचा पण स्कॅन करता येतो. इथे सगळे हे वलय विस्कळीत झालेत बघा. याचा अर्थ असा की त्यावेळेस निश्चित दूषित ऊर्जा वातावरणात असते. म्हणून आपल्या ऋषींनी सांगितलं की शक्यतो त्यावेळेस अन्न शिजवू नका. हे गरोदर, हे नाभीचक्र नाही आहे, गरोदर स्त्रीचं बाळाचं
ऊर्जावलय आहे. आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींनी सांगितलंय की चांगलं वाचा, चांगलं ऐका, काहीतरी अभ्यास करा. ते बाळ ते ग्रहण करत असतं 6.5 महिन्यानंतर. आज आपल्याकडे जपानमध्ये प्रयोग आहेत की तुम्ही जर काचेच्या पेल्यात पाणी घेतलं आणि त्याला छान प्रेमयुक्त संवाद केला तर त्याचे क्रिस्टल्स अतिशय सुंदर होतात. पण त्याच पाण्याला जर तुम्ही अपशब्द वापरले तर त्याचे क्रिस्टल्स होत नाही. आज याच्यावर संशोधन सुरू आहे. ही बाळं, आजी आजोबा आपला आजार विसरतात, गोळ्या घ्यायचे विसरतात, कारण त्या बाळाचंच व्हायब्रेशन्स इतके असतात, इतकं निरागस असतं की सगळं जग विसरायला होतं. आणि ही बाळं आपल्या आईवडिलांचा ऑरा बघतात. आणि म्हणून एखादी परकी व्यक्ती अगदी सूटबुटात हातात मोठं चॉकलेट बिस्किट घेऊन आली आणि घ्यायचा प्रयत्न केलं तर ते बाळ फक्त 2 मिनिटं इथे बघतं आणि मान बाजूला करतं. कारण हे रंग आपल्या आई वडिलांच्या इथे काही जुळत नाही, म्हणजे ही काही व्यक्ती बरोबर नाही किंवा परकी आहे. ही बाळं आपली बघतात. आणि आज विदेशामध्ये याच्यावर प्रचंड संशोधन आहे. 5 वर्षापर्यंत ही बाळं बघतात, पण त्याला तुम्ही विशिष्ट पद्धतीने ट्रेनिंग द्यावं लागतं. आता तुला इथे काय दिसलं, आता तुला इथे का नाही जावंसं वाटत, आता तुला इथे खूप आनंद का झाला, हे त्याच्याकडून उत्तर आल्यावर त्याचं ती कला, ती विद्या डेव्हलप होते. आणि विदेशामध्ये आज त्याच्यावर प्रचंड संशोधन आहे. म्हणून त्यांच्याकडे जास्त क्लेरोवेंट्स आहेत. तुमच्याकडे बघून तुमचं स्कॅन करून ते सगळं सांगू शकतात. आणि शेवटी आपण बघतो की आम्ही याची फोटोग्राफी करून काय साध्य करतो आहोत, कसं मार्गदर्शन करतो आहोत, याच्यासाठी मला वाटतं अर्धा तास आहे आपल्याला. थोडासा ब्रेक घेतो म्हणजे मला पाणी पिता येईल. आज आपण सूक्ष्म देहाची फोटोग्राफी करतोय. आपण कारण देह आणि महाकारण देह अजून खूप लांब आहे, पण कधीतरी होऊ शकतं पुढच्या 10 वर्षामध्ये. तर ह्या स्कॅनचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपण कोणाचाही स्कॅन करू शकतो. 1 दिवसाच्या बाळाचंही करू शकतो, गरोदर स्त्रियांचं करू शकतो, पेसमेकर्स किंवा आर्टिफिशियल हार्ट वॉल बसवणारे ज्यांचा MRI होत नाही त्यांचा सुद्धा आपण स्कॅन करू शकतो. आपण फक्त भौतिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक समस्यासाठी नव्हे तर भूतकाळातल्या घटना आणि भविष्यकाळातल्या घटनांसाठी सुद्धा स्कॅन करू शकतो. इथे कुठलंही रेडिएशन नाही आहे, कुठलेही इंजेक्शन नाही आहे, कुठलेही एक्सरेज नाही आहे. इनसाइड आउट स्कॅनिंग पद्धतीमध्ये फक्त तुमची ऊर्जा ही कॅप्चर केली जाते आणि म्हणून ती अचूक आहे. आरोग्यविषयक, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक समस्यांचं मूळ कळते, त्यामुळे प्रभावी उपाययोजना करता येतात. स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक समस्यासाठी अत्यंत उपयुक्त निदानाचे साधन. कोणत्याही विशेष आणि महागड्या उपकरणाची गरज नसल्यामुळे खूप कमी पैशामध्ये, खर्चामध्ये तुम्हाला संपूर्ण शरीराची माहिती मिळते. आमच्याकडे येणारे बरेच पेशंट 8-10 डॉक्टर, 2-4 हॉस्पिटल आणि 3-4 लाख पेक्षा जास्त खर्च करूनच येत असतात. कारण आज सुद्धा आयुर्वेदामध्ये लोक पहिल्यांदा जात नाहीत. बाकीच्यांनी हात वरती केले की मग आयुर्वेद, होमिओपॅथीकडे जातात. तसंच आपल्याकडे पण होतंय, कारण आपण त्यांचे गत जन्मातले आधी भौतिक, आधी दैविक इश्यूज बघतोय, मूळ कारण बघतोय, जे भौतिक शरीरात नाही आहे. भौतिक शरीराचं स्कॅनिंग उपयोगी नाही आहे. त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक विशिष्ट रूम लागते,
एक विशिष्ट कॅमेरा आहे, तुमच्या भौतिक शरीराची फोटोग्राफी होते पण तुमचं भौतिक शरीर दिसत नाही. त्याच्यामध्ये गर्भवती महिला, नवीन जन्मलेली बाळं, सगळेच अनडायग्नोज इश्यूज अजून सुद्धा आहे, पण याचा काही आपण अभ्यास करत नाही. वनस्पती आणि पदार्थाची ऊर्जा, वास्तू आपण नाही करत आहे. अत्यंत सेफ आहे स्त्रियांसाठी, कारण त्यांचं इथे भौतिक शरीर दिसत नाही. आणि आमच्या सेंटरमध्ये आणि जे काही विदेशात सेंटर आहेत तिथे स्त्रियांची स्कॅन केलेली संख्या जास्त आहे, कारण मानसिक भावनिक जो इश्यू आहे, जो आज मेडिकलमध्ये टेस्ट होत नाही, डायग्नोज होत नाही, तो आपण करतोय. आणि योग्य ऊर्जा उपचार, रेकी, मॅग्नेट थेरपी याच्या माध्यमातून त्यांना आपण लवकर बरे करतोय. ही एक केस आहे. आत्महत्येचा विचार त्या व्यक्तीला आला हे आम्ही सांगितलं आणि तिचं काउन्सिलिंग केलं. ही एक व्यक्ती 8च दिवसांनी आली लग्न होऊन. जो काही मानसिक धक्का बसलेला आहे त्याच्यातून तिला बाहेर काढलेला आहे. अशा अनेक केसेस आपल्याकडे आहेत, त्याचा मी वर्कशॉपमध्ये जास्त हे करतो. पण आता मी इथे तुम्हाला दाखवणार आहे की निरोगी बायोफिल्ड स्कॅन काय आहे, निरोगी सूक्ष्म शरीर काय आहे. तर सगळी चक्र उत्तम पद्धतीत आहे. हिरव्या रंगामध्ये, येलो कलरमध्ये, पिवळ्या रंगामध्ये आणि ब्राईट कलर्समध्ये. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. आपण बऱ्याच वेळा सत्संगात जातो, तिथे साधारण यज्ञ असतो आणि आपण दिवसभर खूप आनंदी असतो, कारण तिथे सगळी सकारात्मक ऊर्जा असते. तिथे कधी कधी सद्गुरू असतात तिथे बसलेले, त्यांचाही ऊर्जावलयाचा प्रभाव असतो. आपल्याला इथे बघता येईल की हा इथे रंग आहे. मी आता तुम्हाला रंगाचं काही विश्लेषण केलं नाही, पण ही व्यक्ती जशी याच्या समोर येते, ही हिलर आहे, हा रंग लगेच बदललाय बघा. हा इथे रंग आलाय. हा करडा रंग आहे आणि ही व्यक्ती इथे आल्याबरोबर इथे तुम्हाला येलो कलर दिसतोय. ही पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी लगेच घेतलेली. तर हे सगळे पुरावे आज देऊ शकतो. काही आध्यात्मिक व्यक्ती आहेत, सगळ्यात मोठं ज्याचं विशुद्धी चक्र असतं त्याच्याकडे काहीतरी विशेष कला असते, ज्याला आपण ट्रम्प कार्ड म्हणूया, प्रावीण्य. ते आपल्याला इथून कळतं विशुद्धी चक्र बघून. असं एक खूप डिटेलमध्ये आहे. एखादी व्यक्ती गांजलेली आहे, खूप त्रासिक आहे, पण तिला 21 दिवस एखादा मंत्र दिल्यावर तिच्यामधला बदल आपण डॉक्युमेंट करू शकतो. आणि ती पण व्यक्ती सांगते की हो मला खूप बरं वाटतंय, मला स्पंदनं जाणवतात, आज्ञाचक्रात हालचाली जाणवतात, आज्ञाचक्राकडून उष्णतेची निर्मिती जाणवते, अतिशय आनंद अवस्था, खाण्यापिण्याची वासना कमी झाली तरी दिवसभर उत्साह वाटतो, दोन्ही नाकपुड्यातून श्वास म्हणजे ज्याला सुषुम्ना नाडी म्हणतो तो श्वास मला जाणवतो. इतका फरक आपण डॉक्युमेंट करू शकतो. प्राणायामाचे पण काही उपचार म्हणून वापरले तर तिथे आपल्याला त्या आसनेमुळे ती वैश्विक ऊर्जा घेता येते आणि काही आपल्याला बदल घडून आणू शकतो. हे आमच्या एका कंपनीचे CEO आहेत, सगळे मेडिकल टेस्ट करून आले होते, पण त्यांना इश्यू होता हार्टचा आणि आपण तो डायग्नोज केला आणि मग त्याच्याप्रमाणे ऊर्जा उपचार दिलेले आहेत. बऱ्याच लोकांना सायटिकाचा आजार असतो, बऱ्याच वेळा MRI करायला होतो, पण आपल्या फुल बॉडी स्कॅनमध्ये त्याची पण माहिती मिळते. डिप्रेशन आपण 6 महिने अगोदरच डिटेक्ट करू शकतो. ही व्यक्ती आता 6 महिन्यानंतर डिप्रेशनमध्ये जाणार आहे. अर्थात कोरोनानंतर बऱ्याचशा केसेस आल्या. काही व्यक्तीचा स्कॅन करून आम्ही सांगितलं की तुम्ही प्री डायबेटिक आहे. शक्यच नाही डॉक्टर, आमच्याकडे कोणालाच डायबिटीज नाही. म्हटलं HbA1c करून आणा, 7 निघालं, 7. धक्का बसला. त्याचं कारण असं की आपण नाभी चक्र दूषित झालेलं बघतोय. एखाद्या व्यक्तीला आपण स्कॅन करून सांगतो की तुम्हाला पुढच्या 5-6 महिन्यात थोडंसं मोठा झटका येऊ शकतो.
आणि तो खरोखरच येऊ शकतो नाही, आलेला आहे. त्यावेळेचा MRI सांगतोय की ही जी जागा होती इथून, त्याच्यामुळे त्यांना ही आपण उजवी बाजू बघतोय, डाव्या बाजूला पॅरालिसिस झालेला आहे. लहान मुलं, शाळेतली मुलं, पूर्ण वर्गाला डिस्टर्ब करणारी मुलं, स्वतः जेवत नाही, स्वतः अभ्यास करत नाही, स्वतः खेळत नाही, पण काहीतरी कटकटी करत असतात. सगळे चक्र त्यांचे असंतुलित असतात आणि बऱ्याच वेळा त्यांना सायकॅट्रिकची ट्रीटमेंट सुरू केली असते, पण ही 2-4 रेकी सेशनमध्येही बरे होतात औषधाशिवाय. काही डिस्टर्ब चाइल्डहुड केसेस आहेत, उद्धट असतात मुलगा मुलगी, आणि यांना आपण अतिशय म्हणजे औषधाशिवाय बरे करू शकतो. एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी झालंय म्हणून फुल बॉडी चेकअप करून घेते 15-17 हजाराचं, आणि ते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. ती व्यक्ती म्हणते मला काय वेळ लागलाय का एवढे पैसे खर्च करायला, मला काहीतरी होतंय. पण ते भौतिक शरीरात नसतं, सूक्ष्म शरीरात असतं, म्हणून ते डायग्नोज तिथे होत. ती सुद्धा केस आहे. अगोदरच आम्ही सांगितलं होतं की दुखणं वाढेल आणि ते काहीतरी 5-6 महिन्यांनी ऍडमिट व्हावं लागलं. वशीकरण, करणी बाधा स्त्रियांच्या बाबतीत पण फार बघायला मिळतंय हल्ली, आणि ते आपण डायग्नोज करतो आणि योग्य ती उपचार योजना करतो, कारण इथे त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात. काही लोकांना आपण केवळ मला माझं स्कॅन करून घ्यायचंय, मला माझं सूक्ष्मदेह बघायचं म्हणून केल्यावर आपण काही टेस्ट सांगतो की ह्या टेस्ट तुम्ही करून घ्या, त्या सगळ्या पॉझिटिव्ह येत असतात, आणि मग त्यांना कळतं की अरे बापरे आपल्याला माहीतच नव्हतं. थोडक्यात आपलं जे ऊर्जावल आहे हे सुद्धा खूप माहिती देत असतं. आपले वैश्विक ऊर्जेशी काय नातं आहे हे बघता येतं. शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्थिती जाणून घेता येते. आपले ट्रम्प पॉइंट्स आणि आपले वीक पॉइंट्स पण कळून घेता येतात. आपलं सूक्ष्म शरीर, चक्रनाड्या, पंचकोश जाणून घेता येतात, आणि भविष्यातील आरोग्याच्या समस्या सुद्धा माहीत करून घेतात. त्याच्यामुळे आपल्याकडे 10वी-12वीची पण मुलं यायला लागली की पेरेंट्स घेऊन येतात, काय याला जरा कळू द्या, याचं गांभीर्य कळू द्या, हा अभ्यास करत नाही वगैरे वगैरे. काही केसेस आपण बऱ्या करून दिलेल्या आहेत, ज्यांना डॉक्टरनी सांगितलं की आता नातेवाईक बोलवून घ्या, फारच कमी दिवसाचे सोबती आहेत हे, त्यांना आपण बरं करून दिलेलं आहे. गुडघेदुखी रेकी आणि क्रिस्टल हिलिंगने पूर्णपणे साफ करून दिली ही ऊर्जा. या 5 वर्षाच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि 3 वर्ष ते हाड जोडलंच नाही. आईने आशा सोडून दिली होती की माझं बाळ आता उभं राहणार की नाही, इतके डॉक्टर झाले होते. रेकीच्या माध्यमातून, क्रिस्टल थेरपीच्या माध्यमातून सूक्ष्म ऊर्जा देऊन किंवा सूक्ष्म ऊर्जा उपचार देऊन ते हाड आपण हील करून दिलेलं आहे. बऱ्याच केसेस आहेत त्याला आपण 20 वर्ष यांना या स्त्रीला त्रास होता, थुंकताना रक्त पडायचं. काही डॉक्टरांनी किमोथेरपी दिली, काही डॉक्टरांनी TBची ट्रीटमेंट दिली, पण ऊर्जा उपचाराने हे बरं झालं. एखादी जखम 15 वर्ष ही जखम, ऍक्सिडेंटची जखम भरत नव्हती, आपण त्याच्या शरीराचा, सूक्ष्म शरीराचा अभ्यास करून योग्य ती ऊर्जा उपचार करून ती जखम भरून दिली. सोरियासिस लोक 1-1, 2-2, 3-3 वर्ष ट्रीटमेंट घेतात आहे, पण 5-6 सिटिंगमध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये फरक आणता येतो. काही व्यक्तींचे ऋणानुबंध असे असतात, परंतु त्यांच्या स्वभावामध्ये पण बदल करू शकतो. सारांश, बायोफिल स्कॅनमध्ये तेजोवलय आणि सूक्ष्म ऊर्जा शरीर बघितले जाते. वैदिक मानवी शरीरशास्त्राच्या अभ्यासाने बायोफिल स्कॅनच्या विश्लेषणाला मान्यता प्राप्त होते. चक्र आणि पंचकोश
व चक्र आणि पंचकोश व चक्र आणि शरीरातील विशिष्ट व्याधींचे परस्पर संबंध बायोफिल्ड स्कॅनच्या मधील माहितीचे अचूक स्पष्टीकरण करतात. स्कॅनमध्ये केवळ वर्तमान व्याधीचे नव्हे तर त्याचबरोबर शरीरावर अद्याप दृश्यमान नसलेल्या भविष्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक समस्यांची पूर्व सूचना मिळते. स्कॅनमुळे मानसिक, भावनिक समस्या जाणता येतात आणि आध्यात्मिक प्रगती कळते. जिथे आधुनिक वैद्यकीय चिकित्सा विज्ञान अयशस्वी होते, बायोफिल्ड स्कॅन आरोग्याच्या समस्येचे मूळ कारण सूचित करते व त्यामुळे अचूक व प्रभावी उपाययोजना करता येतात. आणि हाच अभ्यास मी बराच वेळा 2 दिवसाच्या कार्यशाळेत घेतो. आमची पुढची कार्यशाळा 11 आणि 12 जानेवारीला आहे, शनिवार रविवार पूर्ण दिवस असते. 9 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आपल्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण नाव नोंदणी करू शकता. अनेक मान्यवर लोक, अनेक डीन किंवा डॉक्टर्स या कार्यशाळेला येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर हिलिंगसाठी जे काही लोक आज सेंटर चालवतात आहेत, होलिस्टिक हिलिंग चालवतात, त्यांच्यासाठी सगळ्यात जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे. कारण आपण हाताने स्कॅन करून सांगतोय पेशंटला की तुमचे हे चक्र दूषित आहेत. 10 पैकी 2च व्यक्ती मान्य करतात. पण इथे तर आपण पुरावाच देतल्यावर 10च्या 10 लोक तुम्हाला म्हणणार की नाही, मला ते बरं करून द्या. त्यामुळे होलिस्टिक हिलिंगमध्ये याचा फार नंबर 1 आहे. त्याचबरोबर आमचे काही लेक्चरचे व्याख्यानाचे मुद्दे आहेत. आपल्याकडे जर कुठे 50-100 लोकांची बसण्याची सोय असेल तर आम्ही तिथे निशुल्क येऊन हे व्याख्यान देतो. कारण हे आमच्यासाठी गुरुकार्य आहे. जास्तीत जास्त लोकांना आपल्या सूक्ष्म देहाचं महत्त्व कळावं, अभ्यास करता यावा, याच्यासाठी हे लेक्चर्स आहेत. आपल्यापैकी कोणाला असं वाटलं की नाही आपल्या सोसायटीमध्ये किंवा ज्याला आपण कम्युनिटी हॉल म्हणतो किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर जर हे लेक्चर अरेंज करता येईल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तिथे येऊन हे लेक्चर देतो. आज ह्याच विषयावर माझे मराठी आणि हिंदीमधले पुस्तक आहेत. पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. आज इथे पुस्तकं ठेवलेली असतील. ज्यांना कोणाला घ्यायची इच्छा ते घेऊ शकतात. आपण काही आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. काही प्रश्न असतील, शंका असेल तर जरूर विचारा. नाहीतर आमचे हे ईमेल आहे, आमचे हे नंबर आहेत, व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवला तर आम्ही नक्की उत्तर देऊ. 1-2 प्रश्न घ्यायला हरकत नाही. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. कारण विषय हा मला माहिती आहे अगदी नवीन आहे तुमच्यासाठी आणि प्रचंड सूक्ष्म विषय आहे. आपल्याला जे लिफलेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे पहिलं फोन नंबर आहे तोच हा नंबर आहे. इथे हा नवीन नंबर आहे, तो त्याच्यात नाही आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काय शंका असेल ते तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.